साधना किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला वांगा आणि बटाट्याची मिक्स भाजी जशी आपण पंक्तीत बनतात ना एकदम अशी ग्रेव्ही वाली तशी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी ते 5 वांगी घेतलेली आहेत आणि इथं मध्यम आकाराची 3 बटाटे घेतलेले आहेत। तर आपण याचं आता चिरून घेऊयात वांगे आणि बटाटे। आधी बटाट्याच्या वरचे साल काढून घेऊयात। मी इथे एक बाउल घेतलेला आहे, आपण त्यात थोडंसं मीठ टाकूयात आणि हे चिरून घेऊयात। बटाट्याचे साल काढलेले आहेत मी। आता याला आपण मोठ्या मोठ्या आकाराचं चिरून घेऊयात। आपले वांगे टमाटर आणि बटाटे छान चिरून झालेले आहेत। त्याला मी मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे काळे पडू नये म्हणून। तर आपण आता फोडणीची तयारी करूया। तर मी इथं फोडणीसाठी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे। हे शेंगदाण्याचं कूट, पण तिथल्या भाजीमध्ये खूप सारा शेंगदाण्याचा कूट असतो, त्यामुळे त्याला तसा थिकनेस आणि ग्रेव्ही छान होते त्याची। इथं खोबऱ्याची काप, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, कोणताही एक गरम मसाला आणि चटणी, मीठ, हळद। तर आपण आता पहिल्यांदा काय करणार आहोत, हे खोबरं आणि लसण मिक्सर मधून काढून घेणार आहोत। आपण खोबरं आणि लसण मिक्सर मधून काढून घेतलेला आहे। तर आपण इथं आता फोडणी देऊया। कढईत 2 ते 3 चम्मच तेल ऍड करायचं। आता तेल तापल्यानंतर आपण यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, छान तळू द्यायचा आहे। तर आपण कांदा तळल्यानंतर हे शेंगदाणा याची खोबऱ्याची आणि लसणाची पेस्ट टाकूया त्यात। हे मसाले छान तळू द्यायचे आता। आता खोबरं तळल्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकूया। 1 चम्मच चटणी, थोडीशी हळद, अर्धा चम्मच मीठ आणि हा गरम मसाला। आता यात आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करूया। आता मसाले छान भाजले गेलेले आहेत। तर आपण आता बटाटे आणि वांगे यात टाकूया। सगळे मसाले छान वांगे आणि बटाट्यामध्ये मिक्स झालेला आहे। तर आपण आता यात 1 वाटी पाणी टाकूया। तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी ऍड करू शकता। हे शिजत आल्यानंतर आपलं पाणी पूर्ण आटलं जाईल। तर आता 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर छान शिजू द्यायचं आहे। तर हे बघा आपली भाजी छान आळायला सुरुवात झालेली आहे। छान रस्सा होतोय। अजून 5 मिनिट आपण याला मंद आचेवर ठेवून गॅस बंद करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची। तरी बघा
आपली एकदम छान अशी रस्सा भाजी रेडी झालेली आहे. एकदम थिक अशी ग्रेव्ही झालेली आहे. वरून आली पाहिजे. तर ही आपली वांगा आणि बटाट्याची एकदम अशी चमचमीत मस्त टेस्टी भाजी रेडी झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.